शेतीत जे राबतोय ते कशा करता? अरे अन्न रस्त्याने फेकून देतात, अजिबात काही उपयोग नाही. तुला ताटात लागतंय तेच घे, दुसरा जेवून जाऊ दे आपल्या घरी. पण आता ते अन्न आपलं वायाला जात नाही. माग मुंग्या आहेत, मुंगळं आहे, कुत्री आहे, चिमणे आहे, कावळे आहे, सगळे पशुपक्ष्यांना आपण माग खायला. परमेश्वर काय म्हणतो, माझ्याला बी खायला घाल. तुम्ही पुढे चाललाय ना, तर मागच्यांना बी खायला घाल. त्याच्यात आनंद आहे. तर तुम्ही बोलले 13 वर्ष झाले तुम्ही वारी करताय. एखादा अनुभव तुम्हाला शेअर करावासा वाटेल का? वारकरींबद्दल म्हणा किंवा देवाबद्दल काय अनुभव आलेला आहे? ते अनुभव मनापासून आपल्या मनाचं जे तन मन धन हे प्रभूचं देण आहे, हे आपण त्याला वाहिलंय. तर मनापासून जर वारी करायची असेल तर परपंचाला फोन सुद्धा करायचा नाही. आपल्याला शेवट काडीच लावतात, आपल्याला शेवट काडीच लावतात. तू किती धन दौलत संपत्ती कमव, शेवट 10 मिनिटात काडी लावून रामकृष्ण हरी करा, बेसन भाकरी करा, तुमचं निवारण, जा तुमच्या घरी. जाऊ का दादा, जाऊ का मामा, जातो बाबा. मग याच्या संग कोणी येत नाही, म्हणून पैसे टप्प्याने कमवायचे नाही. कीड लागते त्याला, ह्याला कीड नाही लागली पाहिजे असं ठेवायचं. 64 वय आहे, याला कीड नाही. हे सगळे चाललेले आहेत, यांना सगळं बाळगापणा पांडुरंगाने सुखी ठेवावं एवढीच भगवंताकडे प्रार्थना आहे. मुसकी बांधली होती 4-5-6 वर्षाच्या पूर्वी, आज एकलाही मुस्क नाही आपल्याला. परमेश्वराला एवढीच प्रार्थना आहे. चाललं होतं त्यांचा प्रयत्न मुस्क लावायचं, पण परमेश्वराने नाही लावून दिलं. हीच हरदास आहे, बाकी काय नको. तू कुठली मी कुठला हे त्यांनी गाठ पाडून दिली. आपल्या दोघांचे संबंध इथं भेटणार आहेत. मी तू इथून काढला ना, सगळं संपतं. मी कोणी नाही, मी आपल्यात. अरे आपला शरीरातला एक एक भाग विचार केला तर त्यांनी काय बसवलंय आपल्याला, काय दिलंय त्यांनी असं म्हणतो, हळूच म्हणतो काय दिलं. अरे सगळं दिलंय तुला, पण तू ओळखलंच नाही त्याला. ओळखलं पाहिजे. आपल्यापाशीच येतो. इथून विचार केला, इथपर्यंत विचार केला ना, तू आपल्यापाशी आणि साक्षात आहे. लोक मरते ती पाशी बी शिकवून चुकीचं काम करतात. तू भगवंताला शरण जा. मरण तुझ्यापाशी नाही, माझ्यापाशी बी नाही, मरण त्याच्यापाशी. पण ते दिसत नाही आपल्याला. मरण कधी येणार हे आपल्याला दिसले का आजपर्यंत? नाही. फक्त आपण बघतो दूध पेत नाही, तो पाणी पेत नाही, आणि आता तरवणे आलंय जा बाई पाणी पे मग वाचल, असं नसतं. त्याचं कर्म आहे ती तेवढंच होणार तिथं. चांगले विचार चांगलं काम, वाईट विचार वाईट काम. क्षणभंगुर ध्येय दिलाय भगवंतानी, त्याच्या गोरेगोमट्या चेहऱ्याने आपल्या मुखातून नाम निघाव, हाच आनंद आहे, दुसरं काही नाही. तू थप्पीला इथं पैसे घेऊ नये, आणि तुला माणसाने नाही उचललं एखाद्या, काय त्या पैशाचा उपयोग आहे? आपल्याला माणुसकी पेरायची. धन्यवाद. सद्गुरूची कृपा आहे. चांगले विचार चांगलं काम. काही चुकलं असेल लहान बालक म्हणून क्षमा करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.